मंदिराच्या पहिल्या पायरीवरून हे काय दिसत आहे तर हे मी तुम्हाला पुढे सांगते। तर देवीला चढवल्या जाणाऱ्या प्रसादाला तांबूळ असे म्हणतात। हा प्रसाद तयार करून द्यायचे हे दादा 11-21 रुपये घेतात। आपण विड्याची पाने घ्यायची आणि मसाला घ्यायचा, तुम्हाला हवे तेवढे पाने तुम्ही घेऊ शकतात आणि यांच्याकडे द्यायचा आणि अशा प्रकारे कुठून ते प्रसाद तयार करून देतात। आणि खरं सांगते हा प्रसाद खूपच छान लागतो। मागच्या वर्षी आलो तेव्हा इथं खूपच गर्दी होती, जवळपास आम्हाला 1 ते 1.5 तास लागला होता दर्शनासाठी, पण या वर्षी अगदी 15 मिनिटातच देवीचं दर्शन झालं। देवीची ओटी भरली आणि देवीला प्रसाद चढवला। छानपैकी दर्शन करून मी घरूनच पुरण आणि वाती तयार करून घेऊन गेली होती। तर मंदिराच्या मागे जाऊन आम्ही गणपतीची देवीची छानपैकी आरती केली। आमच्यासारखेच बरेचसे लोक तिथं देवीची आरती करत होते। मंदिरात खूप गर्दी असते, गडबड असते, त्यामुळे पुजारी एवढा वेळ आपल्याला थांबू देत नाही। आरती झाल्यावर थोडा वेळ मंदिराच्या आवारात निवांत बसलो। आम्हाला दर्शनासाठी काहीच वेळ लागला नाही, पण नंतर हळूहळू गर्दी वाढायला लागली। त्यानंतर छानपैकी फोटो क्लिक केले आणि खाली उतरायला निघालो। मंदिराच्या पायऱ्या उतरताना समोर दिसणारा हा गड आहे, याला माहूरचा गड असं म्हटलं जातं। तुम्ही इथे गेले आहात का नक्की कळवा। तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। बाय।